इचलकरंजी जवळच्या कबनूर इथं रविवारी दोन समाजात वाद निर्माण झाला। महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरावर दगडफेक करून रास्ता रोको आंदोलन झालं। त्यानंतर गावातील विविध रंगाचे ध्वज वादाचा मुद्दा बनले। त्यामुळे सोमवारी सुद्धा कबनूरमध्ये तणावाचं वातावरण होतं। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन शांततेचं आवाहन केलं। आजही गावात पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे। इचलकरंजी जवळच्या कबनूर इथल्या एका महिलेनं महापुरुषांबाबत अपशब्द वापरला। त्यानंतर रविवारी रात्री त्या महिलेच्या घरावर दगडफेक झाली, तर गावात रास्ता रोको आंदोलन झालं। या तणावाच्या वातावरणातच गावातील हिरवा झेंडा ताबडतोब हटवावा असा मुद्दा पुढे आला, तर दुसऱ्या समाजानं अन्य रंगाच्या झेंड्याबद्दलही आक्षेप घेतला। त्यामुळे तणावात आणखीनच भर पडली। या घटनांमुळे गेले 2 दिवस कबनूर गावात तणावाचं वातावरण आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 53 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेत। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कबनूर ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली। आगामी होळी, कबनूरचा उरूस आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचं आवाहन केलं। आज सलग तिसऱ्या दिवशी कबनूर गावात पोलीस बंदोबस्त असून अजूनही गावात तणावाचं वातावरण आहे।